नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचारी, पेन्शनर्स सावधान. 3,000पेक्षा जास्त मेडिकल टेस्टसाठी आता रेफरल बंधनकारक. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी CGHS मेडिकल क्लेमचे नियम स्पष्ट झाले आहेत. 3,000 रुपयांपेक्षा जास्त तपासण्यांसाठी रेफरल आवश्यक असून कन्सल्टेशन 7 दिवस वैध असणार आहे. चला तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मेडिकल क्लेम आणि रिम्बर्समेंट नियमांबद्दल महत्त्वाचे स्पष्टीकरण समोर आले आहे. डॉक्टरांची कन्सल्टेशन, मेडिकल टेस्ट, रेफरल आणि विविध तपासण्या संदर्भातील नियम CGHSने स्पष्ट केले आहे. CGHSच्या 11 ऑगस्ट 2026 रोजीच्या ऑफिस मेमोरेंडममध्ये या नियमांची माहिती देण्यात आली आहे. 3,000 रुपयांपर्यंतच्या तपासण्यांसाठी महत्त्वाचा नियम. जर एखाद्या लाभार्थ्याने CGHS पॅनल्ड रुग्णालयातले तज्ज्ञ डॉक्टरांकडून कन्सल्टेशन घेतलं आणि डॉक्टरांनी 3,000 रुपयांपर्यंतची तपासणी सुचवली, तर ही तपासणी त्याच रुग्णालयात करावी लागेल. 3,000 रुपयांपेक्षा जास्त तपासणीसाठी रेफरल. CT स्कॅन, MRI आणि PET स्कॅनसारख्या महागड्या तपासण्यांसाठी निर्धारित CGHS प्रोसेसनुसार रेफरल आवश्यक. त्यामुळे तपासणी करण्याआधी संबंधित वेलनेस सेंटर किंवा विभागाकडून प्रोसेस स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे. कन्सल्टेशन 7 दिवस राहणार वैध. CGHS अंतर्गत कन्सल्टेशनची वैधता 7 दिवसांची असून ती त्याच स्पेशालिटीशी संबंधित असणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार नवीन कन्सल्टेशन घ्यावं लागू शकते. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनर्सची मेडिकल तपासणीआधी रेफरल, पूर्वपरवानगी आणि संबंधित कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवणे आवश्यक आहे.